नमस्कार, मी डॉक्टर पराग वाटवे, हेड अँड नेक सर्जन, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. आपल्या शरीरामध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी तोंडाचा कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तंबाखू. तर कॅन्सर झाल्यानंतर आपले पेशंट किती दिवस राहतील, किती वर्ष आपल्यासोबत राहतील, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो. तर ह्याचं उत्तर ॲक्चुअली एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. कॅन्सर हा कसा क्युअर होणार किंवा त्याचा आउटकम कसं निघणार, याच्यामध्ये 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यापैकी एक म्हणजे आपली ट्रीटमेंट. आपण योग्य ती ट्रीटमेंट आणि योग्य वेळेवरती घेतो का नाही. दुसरा असतो तो म्हणजे कॅन्सरचा अग्रेसिव्हनेस. प्रत्येकाचा कॅन्सर हा वेगवेगळ्या पद्धतीने बिहेव करतो आणि प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळी असते कॅन्सरची. त्यामुळे तो कॅन्सरचा अग्रेसिव्हनेस हा आपल्या आउटकम मधला दुसरा महत्त्वाचा टप्पा ठरतो. आणि तिसरा असतो ती पेशंटची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी. या इम्युनिटीचाच फायदा घेऊन आजकाल इम्युनोथेरपी या आपल्या ट्रीटमेंट ऑप्शनचाही खूप विकास होत चालला आहे. सो आपली ट्रीटमेंट, कॅन्सरचा अग्रेसिव्हनेस आणि पेशंटची, रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती, या तिन्हीच्या कॉम्बिनेशननी आपलं या आजाराचं आउटकम कसं येणार हे आपल्याला ठरत असतं. यापैकी फेवरेबल फॅक्टर्स म्हणजे आजार जर अर्ली स्टेजमध्ये आपल्याला कळाला, पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कळाला, तर हे आपल्याला खूप फेवरेबल असतं. असे पेशंट्स खूप दीर्घकाळ राहू शकतात. मागे एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळ-जवळ 80 ते 90% प्रमाणात हे पेशंट रुग्ण बरे होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असे पेशंट लवकरच्या टप्प्यामध्ये आपल्याला कळणं, तोंडाचा कॅन्सर लवकरच्या टप्प्यामध्ये डिटेक्ट होणं, हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. याच्याच दुसऱ्या टप्प्यामध्ये जर हे पेशंट आपल्याला ॲडव्हान्स स्टेजमध्ये कळाले, तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामध्ये कळाले, तर मात्र ह्याचं आउटकम हे खालावत जातं. जवळ-जवळ 60 ते 70% रुग्णच यापैकी हे पूर्णपणे बरे राहू शकतात. आणि जसा-जसा टप्पा वाढत जातो, तसं त्यांचं बरं राहण्याचं प्रमाणही कमी होत जातं. ऑफकोर्स आता न्यूअर ॲडव्हान्सेसनी, नवीन किमोथेरपीच्या औषधांनी किंवा इम्युनोथेरपीच्या पर्यायांनी असे पेशंट्स आजारासोबत पण बराच काळ कम्फर्टेबल राहू शकतात. पण त्याचं पूर्ण क्युअर झालंय असं आपण नाही म्हणू शकणार. पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे आजार डिटेक्ट करणं आणि त्यांची योग्य ती ट्रीटमेंट घेणं, हेच आपल्यासमोर सगळ्यात फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे ट्रीटमेंट योग्य पद्धतीनं घेतलेले, ज्यांचा आजार लवकरच्या टप्प्यामधला होता, कमी अग्रेसिव्ह होता आणि त्यांची स्वतःची शक्ती पण व्यवस्थित होती, अशा बरेच पेशंट्स 15 ते 20 वर्षापर्यंत पण व्यवस्थित राहिलेली उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामुळे अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन हे आपल्या समोरचे 2 खूप मोठे मार्ग आहेत. प्रिव्हेन्शन म्हणजे तंबाखू किंवा इतर काही हाय रिस्क बिहेवियर पासून आपण लांब राहणे आणि रेग्युलर चेकअप करून अशा पद्धतीचे काही बदल आपल्याला लवकर आढळता येतील किंवा लवकर पकडता येतील, यासाठी प्रयत्न करणे. सो या 2 पद्धतींचा वापर करून आपण कॅन्सरचं प्रमाण खूप कमी प्रमाणात ठेवू शकतो. याविषयी तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा. धन्यवाद.